आता सोपान काकांची पालखी वडगाव आणि कोराळ्यावरून जात असताना या ठिकाणी अनेक भाविकांना थोडी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की साईडपट्टीचं काम झालं नाही व साईडपट्टीचं गेल्या वर्षीत लाखो रुपये खर्चून कोट्यावधी रुपये खर्चून दादांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी साईडपट्टी झाली होती, परंतु आज साईडपट्टीवरती आपण बघू शकता एक घाणीचं साम्राज्य आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काटेरी झुडपं असल्यामुळे सगळ्या भाविकांना वारकऱ्यांना रस्त्यावरून चालावं लागत आहे। या ठिकाणी आत्ताच आम्ही डेप्युटी इंजिनियर सुर्वे यांना फोन केला असता त्यांनी सांगितलं सर्व ठिकाणची साफसफाई झालेली आहे। हे करता ते खोटं बोलतायत, ते चुकीचं बोलतायत, ते पाप करतायत आणि या ठिकाणी दादांच्या पश्चात आज बारामतीमध्ये अशा पद्धतीचं घाणीचं साम्राज्य असुविधेचं एक प्रकारचं वास्तव आता या ठिकाणी समोर येत आहे। या ठिकाणी जेजुरीमध्ये काल अपघात झाला, परंतु या अपघात होत असताना पुढच्याच मागच्या स्टेज पुढच्या शाणा या प्रकारे पीडब्ल्यूडी अजून शाणा झालेलं दिसत नाही। मग तात्काळ या ठिकाणी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी बारामती आणि जे कोणी वारीच्या विषयामध्ये सगळं कोऑर्डिनेट करतात त्यांना विनंती आहे, तात्काळ इथून पुढच्या सर्व साईड पट्ट्या पूर्ण झाल्या पाहिजेत, सगळ्या ठिकाणची झाडे झुडपं काढली गेली पाहिजेत, अन्यथा एकाही ठेकेदाराचं या ठिकाणी बिल निघता कामा नये अशी माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे। या निमित्तानं मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, जयदादा पवार यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी तात्काळ आपल्या जवळच्या लोकांना पाणी करायला पाठवावं। ही जी वस्तुस्थिती आहे आता जी काही देश रिपोर्टरला आता हे दाखवणार आहेत या ठिकाणी याची जाणून घ्यावी, कारण वारकऱ्यांना याचा खूप मोठा त्रास होत आहे। संपूर्णपणे आपला कोट्यावधीचा निधी या ठिकाणी हे पीडब्ल्यूडीचे अधिकारी संगणक